तीन क्षेत्ररक्षक बाहेर राहतील पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पहिल्या ओव्हर मधील पॉवर प्ले आपण पाहतोय. एक पॉवर प्ले असणार आहे. 4 ओव्हर. तीन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर मुक्त असताना पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात करायचं आहे. मॅच ऑन करायचं आहे. खूप उशिरानं चाललोत आज. काल 14 संघ होते. एक एक संघ. नक्कीच चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून राहिलं. सहकार्य त्यांच्याकडनं खूप चांगलं राहिलं. पहिलाच बॉल. तो फटका सजवला इंटू दी गॅप. चेंडू चाललाय कार्पेटला रोल करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. रोहितच्या बॅट मधनं 4 धावा. थँक्यू सो मच. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये. चालतात चालतात. जाऊया इथून. पुढचा चेंडू. बॅटचीकडे आहे. इथून क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड झाली आहे. मिसफिल्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय थर्डमॅन रिजन मधील आणि सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डावरती 6 धावा. इथून रोहित. यस रोहित आहेत स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल चौकार पाहायला मिळाला. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. चेंजेस केले जात आहेत. तर जाऊया. वेलकम. हार्दिक स्वागत असेल बिंबेजी जाधव सरांचं. आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचं आहे. पाहूया इथून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मनीष आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पाम संघाकडनं गोलंदाजी करताना आपल्या षटकातील 3 बॉलचा खेळ क्लिअर केलाय. 6 धावा खर्च झाल्यात. चौथ्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो ओहो. इथून खूप चांगला चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटर पासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय मनीषकडनं. 5वा चेंडूचा खेळ. ओहो. इथून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधनं सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न कुठेही दिला जाणार नाही आहे. आणि इथून हा बॉल सुद्धा सिंगल साठी जातोय. खूप चांगली संयमता. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा, आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन कसं करावं ते मात्र मनीष साध्य करत असताना 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. आणि या 5 बॉलमध्ये धावसंख्या स्थिरावली आहे 7 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल परंतु चेंडू संघाची 1 ओव्हरच्या अमर गोलंदाजी ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
तर जाऊया इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन अमरला आमंत्रित केलंय. अमर आपल्याला पाहायला मिळते. थोडस स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय प्लीज. पाम संघ, पाम संघ प्लीज थोडस कॉपरेट करा, स्पीडअप करा. स्पीडअप ने गेम ऑन करा प्लीज, जास्त वेळ घेतला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली तर 11 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. अमर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथून फटका चांगला पाहायला मिळतोय. स्विच इटचा फटका. इथून रोहितच्या बॅटमधनं चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चेंडू, जुना चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू. विनंती असेल, जुना चेंडू असेल तर आपण उपलब्ध करून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावरती दत्तात्रय जाधव सरांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत असेल. आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचं आहे. जाऊया पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय. तर लक्ष असू द्या, आपण जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना पोहोचवली जाते. जर आपण जास्त वेळ घेत असाल फील्ड सेटअप करण्यासाठी, ओव्हर समाप्त करण्यासाठी, तर आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत की इथून आपल्याला एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही ताकीद आयोजकांच्या माध्यमातून सुचवली जाते तुमच्यापर्यंत. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल चौकार आला होता. दुसरा बॉल पुन्हा एकदा तेच प्रयत्न करण्याचा इथून प्रयत्न करतोय फलंदाज जो रोहित. परंतु इथून हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर डॉट बॉल. जवळ इकडून पहिलाच बॉल आपण चौकार पाहिलं. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर अमर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया अमरला पुन्हा एकदा तयार बॉलिंग एंड वरनं. फटका सजावला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मध्ये चेंडूला फील्ड करतील. स्क्वेअर मधनं सिंगल धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्नात आहे. पैकी थोडीशी खराब राहिली होती आणि इथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 17 धावा. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अमर बॉलिंग ट्रॅक वरनं चौथा चेंडूचा खेळ घेऊन आपल्या षटकातील समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा, इथून मिसफिल्ड आणि इथून मिसफिल्डचा फायदा नक्कीच मिळू शकतो. चौकारामध्ये 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावा. चांगला चेंडू होता आणि इथून चांगला चेंडू चौकारामध्ये रूपांतर होतोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि त्याचा मोबदला मात्र बिरवाडी संघाला मिळतोय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत भर होत्या 21 धावा. फटका पुन्हा एकदा सजवला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू वरती येणं गरजेचं होतं.
चेंडू वरती येणं गरजेचं होतं. चेंडू त्यांच्या वरून चाललाय, सीमारेखा पार, येतोय चौकार, 4 धावा. करा तर प्रत्येक चेंडूवरती मीटिंग नको, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑलरेडी आपण उशिराने चाललोय. आजच्या दिवसामध्ये टोटल 10 संघ आहेत आणि खूप उशिरानं चाललोय आपण. प्लीज सहकार्य करा. स्पीड अपने गेम ऑन ठेवा. चौकार आल्यानंतर आपण टीम मीटिंग घेत आहोत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती. येस 25. आणि इथून पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकार धावा. इथून चौकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 4च्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या अखेरीत. 29 धावा, 29 धावा, 2 षटक. आणि इथून पाण्याचा ब्रेक होतोय. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. धन्यवाद. तर लक्ष असू द्या. इथून आयोजकांच्या माध्यमातून सूचना पोहोचवल्या जात आहेत. इथून आपण जर जास्त वेळ घेत असाल तर पुन्हा एकदा इथून सूचना येत आहेत की आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेअर घ्यावा लागेल. आता इथून टायमर स्टार्ट केला जाईल, याची नोंद घ्या. आणि इथून वाईट प्लस धावा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज कोण आहे? बॉलर दहेज. धावसंख्या स्कोर कार्डावरती हे इथून 3 धावा झाल्या ना, हे 4 का 3 धावून घेतल्या आणि 1 वाईड. ओके. आणि इथून हा फटका सुद्धा पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचेल, प्लस होईल. एकच धाव मिळते आहे. 34, 34 धावा, 34 धावा आहेत स्कोर कार्डावरती. इथून फटका खेळला गेलाय आणि इथून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धाव घेतोय चेंडूच्या मागे. चेंडू थांब रे बाबा. इथून चेंडू थांबत नाहीये. 2, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल आणि इथून चौथीचा प्रयत्न होईल का? तर नाही. इथून 3 धावा चोरून नेल्या जात आहेत. धावसंख्या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचेल तब्बल 37 या आकडेवरती. 37 धावा स्कोर कार्ड वरती.
बिरवाडी संघ तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ, सॉरी 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. एक वाईड आला होता. खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. धावा येत आहेत. सिंगल डबल न मात्र धावांच्या गतीला वाढवलं जाते. जवेतून पुढचा चेंडू मिस्ट्रामिक झालाय. नो मॅच लँड मध्ये लँडिंग होतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नात असेल का तर नाही. इथून दुसरी धाव दिली जात नाही. सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 38 धावा. या ओव्हर मधील 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढचा चेंडू. फटका सजवलाय परंतु मिस्टामेक आहे. पुन्हा एकदा नो मॅच लँड. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही इथून थांबवलंय. रोहितने मात्र थांबवलं इथून की आपल्याला ही धावा कंप्लीट करता येणार नाही. आणि सिंगल धाव. 39 धावा. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचे 2 बॉल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक ओव्हर अजूनही बाकी असेल. फुलटॉस चेंडू आहे. रोहितच्या बॅटमधनं बिग हिट येताना पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझम मध्ये चेंडू जाणार सीमा पार. षटकार. पाहूया पुढचा चेंडू. बॅटची कडा आहे. इथून क्षेत्ररक्षक लांब आहेत. चेंडू पुन्हा एकदा धन 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 सीमा पार. चौकार. धन्यवाद. रोहित वैयक्तिक 37 धाब्यांवरती घेतोय. खूप चांगली खेळ रोहितच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. बिरवाडी संघ पोहोचलाय तब्बल 49 धावेवरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 ओव्हरचा मॅच. 3 ओव्हरमध्ये 49 धावा. शेवटचं षटक. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याच्यावरती सुद्धा लक्ष असेल. गोलंदाज कोण असणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती? विशाल. तर विशाल गोलंदाजी होईल की विशाल फटकेबाजी होईल? पाहूया. इथून विशालला आमंत्रित केलंय बॉलिंग ट्रॅक वरती. विशालच्या गोलंदाजीतनं किती धावा खर्च होतील तेही पाहिलं जाईल या ओव्हरमध्ये. एकही विकेट गमावलेला नाही आहे बिरवाडी संघानं. खूप चांगलं क्रिकेट खेळताना इथून लॉंग ऑफच्या रिझममध्ये चेंडूला कार्पेटला रोल करत पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथून परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव येताना कार्पेटला रोल केलं. चेंडू लॉंग ऑफच्या रिझममध्ये हा फटका सजवला होता. धावसंख्या 2च्या मदतीनं 50 हा आकडा मात्र कंप्लीट केला जातोय. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. बिरवाडी संघाच्या 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पुन्हा एकदा समोर खेळलाय. पुन्हा एकदा लॉंगनच्या रिझम मध्ये चेंडू चाललाय. चेंडू त्यांच्या मस्तकाला दस्तक देत टाटा बाय बाय असं करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू सो मच. इथून आपण पाहिलं तर फलंदाज खूप चांगला फटका सजवला गेला. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझम मध्ये फटका सजवला गेलाय. चेंडू जाणार सीमा पार. पुन्हा एकदा सीना तान चौकार. 4 धावा. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच वैभव जाधव चषक 2000
वैभव दादा, स्मृती चषक 2026चा हा महाथरार आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील बौद्ध समाजाच्या स्पर्धा आपण पाहतोय. ओहो हो, इथून उंच भरारी घेतली आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे चेंडू येतोय की काय? आणि हा नक्कीच मोठा फटका, 6 धावेसाठी षटकार. म्यूट करतो ना तू. आहे 65 धावा स्कोर कार्डावरती आहेत आणि इथून चेंडूंचा खेळ बाकी आहे 2. 2 बॉल रिमाइनिंग. पुन्हा उडवलाय उडवलाय, लांब लचक पाठवलाय, षटकार. आठ चेंडू मध्ये 30 धावेची खेळी करताना फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरने खूप चांगलं प्रभावित काम केलंय. अप्रतिम फलंदाजी, इथून षटकार आला आणि या षटकाराशी धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 71 धावा आणि शेवटचा बॉल येणं बाकी आहे. बिरवाडी संघाची धावसंख्या 71 धावा. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या मुरबे संघाच्या नावावरती होती, परंतु तिसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये मुरबे संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला. सुधीर भाऊ, आपण बाहेरून या. सुधीर भाऊ, शेवटचा बॉल आहे, नंतर या आपण. इथून पाहिलं तर हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आहे. धावचीची संधी आणि इथून नोट आउट असं दर्शवलं गेलं पंचांच्या माध्यमातून. इथून दोन्ही फलंदाज नोट आउट राहतात.
हॅलो. तर जाऊया बिंबेजी जाधव सरांच्या शुभाताना मात्र हा टॉस केला जातोय. एका बाजूला रमाईनगर ब संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता टेंबोळे संघ आहे. तर कॉलिंग दिली जाणार टेंबोळे संघाला. टॉस केला जातोय. छाप असं कॉलिंग केलं आणि टेंबोळे संघ टॉस विन झालाय. तर आपण सर मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टेंबोळे संघ इथून टॉस जिंकलाय. या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय सलग तिसरं वर्ष आहे. या तिसऱ्या वर्षामध्ये खूप चांगलं आयोजन राहिलं गेलंय. सलग 2 वर्ष झाली ऑफलाईन क्रिकेट चालत होतं आणि इथून तिसऱ्या वर्षामध्ये ऑनलाईन क्रिकेट झालंय. म्हणजेच ही स्पर्धा ऑनलाईन आपल्याला पाहता येते घर बसल्या सुद्धा. त्या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. रमाईनगर संघ हा दरवर्षी एक उत्तम प्रकारचं नियोजन करते आणि यावेळेस त्यांनी यूट्यूब लाईव्ह ठेवलं, त्याच्यामुळे प्रत्येक गावातले जे इथे येऊ शकत नाही ते ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे बघू शकतात मॅच. तर नक्कीच टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल. संकेत आपले संकेत द्यायचे आहेत. संकेत आपले संकेत द्या थोडे. तर नाही आहे संकेतला संकेत द्यायचे नाही आहेत. तर जाऊया लगेच आपण इन ॲक्शन मॅचकडे वळणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो. बिरवाडी संघ शेवटची कॉलिंग दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून. आपण भरपूर वेळ घेत आहात. तर इथून आपण जर जास्त वेळ घेतला तर आता डायरेक्ट पेनल्टी लावली जाणार याची नोंद ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना पोहोचवली जाते. खूप सारा वेळ घेतला जातोय. बिरवाडी संघ स्पीडअपने गेम ऑन करा. आता 4 ओव्हरचा मॅच आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहे. 15 मिनिटामध्ये पहिले 3 ओव्हर कंप्लीट झाले नाही बिरवाडी संघाचे. तर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. यश यश थोडं इकडे या. तर लक्ष असू द्या. आपल्याला 4 ओव्हर हे 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर कंप्लीट होत नसतील, जास्त मिनिटं जात असेल, तर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही नोंद ठेवायची आहे. आता या पहिल्या मॅचपासूनच आपण टायमर ऑन केलाय आणि इथून जसा पहिला बॉल पडेल रोहितचा, तसा आपण टायमिंग सांगेल तुम्हाला किती वाजून किती मिनिटांना चेंडू पडला गेलाय. खूप सारा वेळ घेतला जातोय. स्पीडअप करा प्लीज. आणि टायमर आम्ही चालू करतोय. 11 वाजून 50 मिनिटांना हा टायमर स्टार्ट केला जातोय. जाऊया इथून मॅच ऑन केली जाते. पहिलाच बॉल हवाई सफरची यात्रा. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गुड टेक अँड सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद. आपण इथून पाहिलं तर पहिलाच बॉल पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉल वरती विकेट डाऊन झालं आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला परतीच्या प्रवासात जावं लागलं. आता आपण समोर उभे राहू का प्लीज मितेश. जाऊया इथून पहिलाच बॉल विकेट डाऊन झालाय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. प्रथमेशला आपण पाहतोय. सचिन इथून राहुलला आपण रोहितला पाहतोय. पहिलाच षटक हाताळण्यासाठी रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा विकेटची दाट शक्यता आणि चेंडू हवेत. रोहित चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक 2 विकेट. फलंदाज बाद. परतीच्या प्रवासात विकेट डाऊन. जाऊया सर्व जी मी नावं घेतोय त्या सर्व खेळाडूंना मात्र समालोचक कक्षाकडे यायचं आहे. संकेत, अनिकेत, सम्यक, साहिल, अंश, सुजल,
मितेश, शुभम, सोहम आणि अभिनव, सनील, हर्षद आणि पुनीत हे सर्व जे नावं घेतली आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. सेकंड मॅच आपली आहे त्यासाठी ही अनाउन्समेंट केली आहे तुमच्यासाठी. जेवढी जणांची नावं घेतली आहे आपण प्लीज सर्वांनी यायचं आहे. जाऊया इथून ऑन हॅट्रिक तिसरा चेंडू आहे. 2 बॉलवरती 2 विकेट. ऑन हॅट्रिक बॉल रोहितचं. फटका आता मात्र खालून चाललाय. चेंडू कार्पेटला रोल करतोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. स्क्वेअर मधनं सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे. खातं ओपन होतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे रोहितच्या माध्यमातून. बॅटिंगनं तेवढंच चांगलं प्रभावित काम केलंय. आणि इथून विचार केला तर 3 बॉलचा खेळ क्लिअर केलाय. 2 विकेट आणि त्याचबरोबर 1 धावा खर्च केली आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पाहूया पुढचा चेंडू. आपल्या षटकातील रोहित लांब ठेवलाय. लांब ठेवलाय. फलंदाजापासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू इथून पाहायला मिळतो. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ क्लिअर झाला. 1 धावा 2 विकेट. उत्तम गोलंदाजीचं उत्तर देत असताना गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथून पाहिला तर इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू धावतोय धावतोय परत रिटर्न मध्ये येतोय. इथून 12वा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये काम करतोय पाम संघासाठी. चेंडूला रोखलं गेलंय आणि इथून बिरवाडी संघासाठी काम करतोय. आणि इथून सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीनं 3 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल रोहित यांच्या षटकातील. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. ओहो हो हो काय चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज इथून पूर्णपणे बीट झालाय. डॉट बॉल आणि हा षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावा. 1 ओव्हर 3 धावा 2 विकेट. स्पीडअप करा. स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. परफेक्ट 5 मिनिटांमध्ये 1 ओव्हर समाप्त केलाय रोहितनं. 11 वाजून 50 मिनिटांना मात्र मॅच ऑन केली होती आणि इथून षटक चालू झाला होता आणि 55ला परफेक्टली कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पाहूया इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. बिरवाडी संघ प्लीज स्पीडअप करा. जास्त वेळ घेतला जातो प्लीज. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्ष. तो फटका सजवला जातोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. कार्पेटला रोल करतोय. बॅकवर्ड मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुहेरी धाव मिळेल. या दुहेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 5 धावा. नक्कीच धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 5 धावा. मोठ्या धावाचा पाठलाग करायचा आहे. इथून पाम संघाकडनं कुठेही हल्ला बोल केला जात नाहीये. लाऊड अपील पाहायला मिळते. परंतु पंच सहमत नाहीयेत. पंच सहमत नाहीयेत या लाऊड अपील वरती. आणि हा चेंडू जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. बिरवाडी संघाकडनं फलंदाजी तेवढीच चांगली राहिली. नाबाद दोन्ही बॅटरनं मात्र खूप चांगल्या धावा बनवल्या संघासाठी. इथून पुन्हा एकदा फलंदाजासाठी लाभदायक चेंडू होता. इथून विकेटची धाड शक्यता.
धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. वाईट प्लस विकेट, वाईट प्लस विकेट पाहायला मिळतोय. अ, इथून जर आपण पाहिलं तर विकेट अँड विकेटची इथून लाईन लागली जाते. विकेट गमावले जात आहेत पाम संघाकडनं. ब्लॉकहोलचा चेंडू पुन्हा एकदा मिडल स्टंप उडवला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज परतीच्या प्रवासात. विकेट डाऊन. राजाजी जाधव या आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्यांचे चिरंजीवी सुद्धा आहेत. त्यांच्या समवेत वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, सामन्याचा भरपूर आनंद घ्या. आणि इथून जाऊया नेक्स्ट मॅचकडे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भूपेश. जाऊया इथून चेंडू मात्र सिंगल साठी जातोय. सिंगल धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. तब्बल 7 धावा पूर्णपणे बॅकफुटवर ठेवलाय पाम संघाला. बिरवाडी संघानं काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे बिरवाडी संघाकडनं. ओहो, इथून पुन्हा 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 तेच डॉट अँड डॉट बॉल. निर्धाव चेंडू. जावे इथून डॉट अँड डॉट पाहायला मिळत आहेत. चेंडू जातोय निर्धाव. आता या षटकातील उर्वरित शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू. इथून पाहिला तर जागा बनवली, रूम बनवला, फटका सजवला, परंतु चेंडू जाणार नाही बाहेर. इथून चेंडू त्याच्या मनात ही नाही आहे की माझं बाहेर जायचंय, मनच बनत नाहीये त्याचं बाहेर जाण्याचं, आणि इथून चेंडू रोखला जातोय. इथून क्षेत्ररक्षकला ही मेहनत घेण्याची संधी दिली जात नाहीये. आपोआप चेंडू मात्र थांबतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. 12 चेंडू आणि 64 धावेची आवश्यकता आहे. हे मॅचचं इक्वेशन 12 चेंडू 64 धावा. हिल आपण पाहतोय पुढच्या षटकासाठी. तिसरं षटक आहे. साहिल इथून बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पाहूया पहिलाच बॉल. बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक जेल सुटला जातोय. जेल सुटला. चेंडू धावतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धाव घेतोय. चेंडू मात्र जाणार सीमा पार. चौकार. 4 धावा. जवेतून चौकार पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या धावसंख्येवरती 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पाणी पाठव बस गरम. जावे इथून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. सिंगल 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 पाहायला मिळते.
जास्त धावा मिळणार नाहीयेत. सिंगल अँड सिंगल पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं मात्र तेवढा काही फरक पडणार नाहीये. 10 चेंडू आणि 59 धावा. 10 चेंडू 59 धावा. इथून प्रत्येक बॉल वरती षटकार 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 पाहावे लागतील. आलाय 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 की आलाय का, तर नक्कीच आलाय. हा चेंडू वरती षटकार येतोय. 6 धावा आणि असे 10 चेंडू वरती 10 षटकार आले तर मॅच पूर्णपणे पाम संघाकडे येऊ शकते. ते करावं लागेल. हा एक नवीन रेकॉर्ड बनू शकतो, परंतु बिरवाडे संघ इथून थांबवेल का? खूप चांगलं क्रिकेट बिरवाडे संघानं मात्र बॅटिंग करताना दाखवलं. एकही विकेट न गमावता 71 धावा बनवल्या आणि 72 धावांचं लक्ष उभारलं गेलं. षटकार आलाय. आता 9 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. आता त्या 9 चेंडू मध्ये बनवायचे 53 धावा. ओहो, इथून लांब चेंडू पाहायला मिळतोय. पंच सांगतायत नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू हाताळला असं मात्र ते सांगतायत आणि नो बॉलचा इशारा येतोय. तर वारंवार टीम मिटिंग नको प्लीज, विनंती असेल. वेळीचा संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चिराग चिराग प्लीज विनंती असेल स्पीडअप करा. एक एक बॉल वरती आपण जाऊ नका. आता 52 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 52 धावा. ओहो, पुन्हा पुन्हा तेज घडताना आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार. नो+4. नो+4 पाहायला मिळतोय. पुन्हा फ्री हिटची संधी. आता मॅच येऊन पोचली आहे. जावे इथून पुन्हा नो बॉलचा इशारा आलाय. आता टेन्शनचं वातावरण पाहायला मिळत आहे थोडस बिरवाडी संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण की नो बॉलला चौकार आला म्हणजे 5 धावा मिळत आहेत. आता इथून मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 47 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 47 धावा. फ्री हिटचा बॉल. 9 चेंडू 47 धावा. बॅटची कडा जेल सुटलाय, परंतु दुसरीकडून बॅकअपनं जेल पकडलाय, परंतु फ्री हिटचा बॉल होता. सिंगलचा डबल झालाय. आता डबलचा टिबल होईल का? नक्कीच 2 धावा मिळत आहेत. आता 45 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 45 धावा. षटकार येणं गरजेचं आहे. षटकार आले तर नक्कीच पाम संघ कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसेल. तर लक्ष असू द्या. इथून फटका. पुन्हा एकदा चेंडू चाललाय कार्पेटला रोल करत सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय चौकार आणि 4 धावा मिळतील. या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 31. दोन नो आलेले आहेत. 2 नो आले होते. शेवटचा बॉल बाकी आहे. यस, स्पीडअप करा. शेवटचा बॉल बाकी आहे अजूनही. इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले आहेत 31. 31 धावा. 72 धावांचं लक्ष असताना अजून 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून लांब ठेवलं शरीरापासनं आणि इथून पंच सांगतायत हा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे आणि हा डॉट बॉल असेल.
3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. शेवटचा ओव्हर बाकी आहे. 6 चेंडू आणि 41 धावा. 6 चेंडू 41 धावा हे मॅचचं इक्वेशन. तर जाऊया, टेंबोळे संघ आपण तयार राहायचं आहे आणि आयोजक संघ रमाईनगर ब संघ आपण सुद्धा तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपला आहे. पाहूया इथून पुढचा चेंडू. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. कार्पेटला रोल करतोय. लॉंग ऑनच्या रिझममध्ये चेंडू येतोय. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचते. 1 धावा मिळेल. इथून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. सिंगल सिंगल पाहायला मिळतात आणि या सिंगलच्या मदतीनं मात्र 2 चेंडू 2 सिंगल. काही शंका मात्र बाकी आहेत या मॅच मधील आणि पूर्णपणे बिरवाडी संघाने मात्र या मॅच मध्ये पकड बनवली आहे. शेवटचे 4 बॉल आहेत. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतो. ब्लॉक होलचा चेंडू होता आणि या ब्लॉक होलच्या चेंडूवरती सिंगल येते. सिंगल धाव. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मधील आणि बिरवाडी संघ विजयाच्या वाटचालीवरती. 4 बॉल आहेत का? 4 चेंडू झालेत. 4ही सिंगल आले. यस, ओके, धन्यवाद. आणि हा 5वा चेंडू क्लिअर झालाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल वरती पाहूया मोठा फटका येईल का. नक्कीच हा चेंडू सुद्धा मॅच क्लिअर करतोय आणि हा सामना जिंकला जातो. बिरवाडी संघ अभिनंदन असेल बिरवाडी संघ आणि कौतुक असेल ते म्हणजे पाम संघाचं. जाऊया नेक्स्ट मॅच. एका बाजूला टेंबोळे संघ पालघर विभागातनं बिलॉंग करतोय आणि त्यानंतर दुसरा संघ उमरोई विभागातनं मात्र